मकर संक्रांत म्हटलं की महिलांचा आवडता उत्सव आणि याच पारंपरिक उत्सवानिमित्त महिलांच्या गाठीभेटी होऊन हळदी कुंकू आणि वाण देऊन औक्षण करण्याचा छान कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचं औचित्य साधून शिर्डी शहरातील वैशाली दत्तात्रय कोते यांच्या निवासस्थानी हळदी कुंकुवाचा सुंदर कार्यक्रम पार पडलाय। या सामाजिक कार्याची आवड असणारे शिर्डीतील चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते छोटे बापू अर्थात दत्तात्रय कोते यांनी उत्कृष्ट नियोजन केल्यानं हा हळदी कुंकू कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडलाय। या निमित्तानं श्रीरामनगर परिसरातील महिला भगिनींनी तसेच शहरातील शेकडो महिलांनी या कार्यक्रमास उपस्थिती लावली आहे। सुंदर फुलांची सजावट, चहा पाण्याची व्यवस्था आणि सुवासिनींसाठी आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मग उपस्थित महिला भगिनींनी शुभेच्छा देत बापू तुम्ही राजकारणात या आणि जनतेची अशी सेवा करा असाही आशीर्वाद कोते कुटुंबाला यावेळी दिलाय। दत्तू भाऊंचं मी फार आभारी मानते, कारण की त्यांनी प्रत्येक वेळा आणि प्रत्येक महिलांची जे जे अडचणी असतील त्या ऐकून घेतात आणि प्रयत्न करतात पूर्णपणे त्यांचं करायचं। आणि त्यांची फारशी अशी अभिलाषा नाहीये, पण त्यांनी बरेचसे असे मदत केलेले आहेत, त्यांचं कौतुक आम्ही तोंडाने करूच शकत नाही। त्यांची महिलांची इच्छा होती का वणीगडाला जायचं, त्यांनी असे 5 लक्झरी ट्रिप लेडीजला घेऊन गेले, तिथं खूपच त्यांनी छान सोय केली आणि दर्शनाचं इतकं चांगलं, एवढं पाऊस आलं होतं तरी पण त्यांनी इतकी छान सोय केली का लिफ्ट मध्ये घेऊन गेले, लिफ्ट मध्ये त्यांची खायची प्यायची सगळी काही अडचणी दूर केलेत आणि व्यवस्थित घरपोच आणून दिले त्यांनी। इतर वेळेस प्रत्येक महिला भगिनी घरीच आपल्या स्वयंपाकामध्ये लहान मुलांमध्ये वैयक्तिकमध्ये बिझी असतात, पण आज खूपच आनंद वाटते, सगळे महिला एकत्र होतात, एकमेकाशी आपले गप्पा मारतात, एकमेकाशी आपलं सुख आणि दुःख वाटून घेतात, त्याबद्दल आम्हाला खूपच आनंद होतो। दत्तूभाऊकडे आल्यामुळे दत्तूभाऊने आता पहिलं चालू केलेलं आहे नाही, याच्या हळदी कुंकापासून सगळं आता चालू केलं। दत्तूभाऊला खूप यश मिळावं, खूप चांगलं त्यांचं सगळं ठेवलं त्यांनी, नाश्ता चहा वगैरे सगळं ठेवलं त्यांनी, व्यवस्थित केलं त्यांनी आणि त्यांना खूप शुभेच्छा आहे। त्यांनी घडवली होती वणीची यात्रा, तेव्हा पण आम्हाला खूप त्यांनी सहकार्य केलं, आम्हाला अजिबात काही तकलीफ नाही झाली, त्रास नाही झाला, इतका पाऊस पाणी चालू होता सगळं, पण आम्हाला काहीच नाही त्यांनी वाटून दिलं, सांभाळून नेलं, सांभाळून आणलं सगळं वणीला, खूप नाश्ता जेवण खावण वगैरे सगळं त्यांनी व्यवस्थित केलं आमचं। हळदी कुंकवाच्या निमित्ताने सगळ्या लेडीज एकत्र येतात, एरवी काही मुलांमुळे वगैरे जमत नाही, पण मग हळदी कुंकवाच्या निमित्ताने सगळ्या लेडीज एकत्र येतात, सगळ्यांचं बोलणं वगैरे होतं, भेट होती, त्यामुळे जरा छान वाटतं। आणि इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम खूप मोठा केलेला आहे, त्यामुळे खूप छान वाटतंय सगळ्यांना भेटून बोलून आणि असंच दत्ता भाऊंचं सगळं व्यवस्थित हो, नगरसेवक होते हीच माझी इच्छा आहे। होते परिवाराने हळदी कुंकवाचा कार्यक्रम छान झाला, त्यानिमित्ताने सर्व महिला एकत्र पण आल्या आणि थोडस गप्पा गोष्टी पण झाल्या, त्यामुळे सर्वांना छान वाटले आणि त्यामुळे होते परिवारांचं मनापासून धन्यवाद। दरवर्षी छान कार्यक्रम करतात आणि आम्ही दरवर्षी येतात त्यांच्याकडे आणि आमचा लई मान करतात, ते चांगले काम करतात आणि गरिबांची बरोबर रखवाली करतात, त्यांना काय हवं काय नसं आणि सगळ्यांच्यासाठी ते परोपकारी आहे, सगळ्यासाठी चांगले काम करतात आणि त्यांनी यावं, नेत्यामध्ये यावं त्यांनी, आमची बी इच्छा आहे। दत्तू कोते भाऊ छान कार्यक्रम करतो आणि हे सामाजिक साठी आज महिलाचं काम केला, हळद कुंकूचा कार्यक्रम केला, सगळे महिलाला साकार करून बोलावला, त्यांना सगळे आदर सत्कार केला, असे ते सामाजिक काम करत राहणार। साईबाबा आम्ही त्यांच्या पाठीमागे आहे, साईबाबा त्यांचे विजय करावे हे आमची अशी आशा आहे, त्याने राजकारण येऊ, नगरसेवक हो हे अशी आमची आशा कृपा आहे। दरवर्षी हळदी कुंकू ठेवता, भरपूर महिला येतात, त्यांना नाश्ता चहा वगैरे सगळं देता,
खूप आनंद वाटतो. खरं तर सगळ्या महिला आल्याबद्दल मी त्यांचे सगळ्यांचे आभार मानते. मला वाटलं नव्हतं की इतक्या महिला जमा होतील. या एक सुवासिनीचा सण आहे, पार्वती मातेचा सण आहे. ही जुनी परंपरा पिढी तीच आपण पुढे चालूया आणि पुढच्या पिढीला असाच संदेश देऊया की असंच गोळमेळ्याने एकोपा वाढण्यासाठी असे कार्यक्रम घेतले पाहिजे. अशा निमित्तानेच महिला एकत्र येतात. याच्यामुळे विचारांची देवाणघेवाण होती आणि सगळ्यांची मन पण प्रसन्न होतात थोडं बाहेर.